नमस्कार मंडळी, आपले आता जस्ट पापलेटचे झाले टाकून झालेत. जवळजवळ 4:30ला आलो होतो आणि आता 5:30 वाजलेत. आपण सर्व पापलेटचे झाले टाकून घेतलेत. 6:15 6:30ला ते घ्यायला जाऊ आणि डायरेक्ट आता भेटू घ्यायला गेल्यावर. चला बाय बाय. तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण आलो होतो म्हणजे पापलेट मासेमारीसाठी. एकदम किनाऱ्यालाच आहोत, जास्त काही लांब गेलोय नाही. आता उजेडलाय, सकाळी लवकर जाळं टाकलं होती, तर थोडा थांबू आणि जाऊ ते म्हणजे डायरेक्ट जाळं घ्यायला. तर मंडळी, आता करतोय ते म्हणजे आपली जाळं घ्यायला सुरुवात. बघू आज पापलेट भेटतात का आपल्याला. आपण पापलेटचे झालं घेतो. पापलेट अजूनपर्यंत एक पण नाही आलं आपल्याला. हे बघ आले मांदे, पापलेटचे झालात मांदे, एकदम जिवंत आहे अजून. तर बघू शकता आता का आलाय काठी. काठी ही नको आपल्याला, पापलेट आहे. बारीक साईजचा पापलेट आलाय. साईज जरा बारीक आहे पण कमी असतात पापलेट तरी चालेल. तर मंडळी, पुढे दुसरा एक पापलेट आहे. त्याची साईज जरा चांगली आहे त्या पापलेटपेक्षा, एकदम मस्त साईजचा. आला होता आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला अजून एक आलाय. एकटाच आलोय आज पण, त्याच्यामुळे जरा सावकाश घ्यायला लागतं. चालू आहे त्याच्यामुळे जरा सावकाश घ्यायला लागतात पापलेट. जर नीट नाही घेतली तर आपोआप जाळातून निघून जाईल. एकदम आज साईज चांगली आहे कालच्या पेक्षा. याची साईज जरा बारीक आहे आणि यात जेलीफिश पण भरपूर कमी आहे. अगोदरची जर तुम्ही व्हिडिओ बघितली असाल त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जेलीफिश आले होते. आणि आज जरा पाणी पण वेगळं आहे त्याच्यामुळे मांदेली पण येते आज. बारीक साईजची मोरी ती आपण नाही घेणार, तिला जिवंत सोडून देऊ. आणि पापलेट आलाय, आपल्याला दिसला पण नव्हता. जर एकटा आल्यावर असाच प्रॉब्लेम होता, का असेल तर सारखं दिसत नाही, त्याच्यामुळे घेताना जरा काळजी घ्यायला लागते. आणि एक काठी आहे मोठ्या साईजची, ही आपण जाला आता किनाऱ्याला गेल्यावर सारखी करायला लागते जर उद्या यायचं असेल तर. आणि काठी बराच टाइम झाला आपल्याला पापलेट का आलाय नाही. आणि बघा ढोमा, पुढे एक काठी आहे मोठ्या साईजची, त्याला ठेवू. काठी टाकल्यावर लगेच खायला येतात. आत्ताच बोललो होतो आपल्याला बराच टाइम आलाय नाही पापलेट, आणि लगेच पापलेट आला. 2-3 झाला एक पण नव्हता आला.
पण आहे आज आणि होडी पण सारखी नाही राहत आज. हे बघा पापलेट, त्याची साईज जरा मस्त आहे. जास्त लांब ना आलो आपण, किनाऱ्यावरून बाहेर पडल्यावरच जाळं टाकायला सुरुवात केली होती. अजून एक पापलेट आला, साईज जरा बारीक आहे. एकदम जिवंत पापलेट. अजून आपले 3 ते 4 जण घ्यायची बाकी आहेत. एकदम हिटीच्या साईडला आलाय पापलेट. मगाशी पूर्ण त्या फराच्या साईडला यायची आणि आता हिटीच्या साईडला आलाय. होडी सारखी नाही राहत, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होते. वारा आहे जास्त आणि आपण आज होडीवर एकटे चालूय. आपण आता आपली सगळी जाळं घेत आलोय बहुतेक. बारीक साईजचा पापलेट. या जाळाचा फासा जरा बारीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात आलं तरी बारीक साईजचे येतील पापलेट. मंडळी आपली आता सगळी जाळं घेऊन झालीत. बघू शकता आपला शेवटचा बावटा आलाय. तो आपण पूर्ण किनाऱ्याजवळून टाकला होता. तो पाण्याबरोबर वाहत वाहत इथपर्यंत आला. आता डायरेक्ट जाऊ तेव्हा घरी. तर आता आपली सगळी जाळं घेऊन झालीत. आता डायरेक्ट मशीन चालू करून जाऊ ते म्हणजे दरी. आपली जाळं पण सारखी करायची आहेत सगळी आणि काय पापलेट मिळाले ते तुम्हाला दरी गेल्यावर दाखवतो. तर मंडळी आपण आता किनाऱ्याला पोहोचलोय. आता आपली दुसरी पण होडी येते, त्यांना पण बघू काय मच्छा आहे आज. दुसऱ्या होडीन का जास्ती मावरा दिसे ना आपल्याला, आणि फक्त एक पापलेट. तर बघू शकता आपण आपल्या दुसऱ्या होडीतले जाळं साईडला काढलीत आणि त्याच्यात मिक्स मच्छी आहे, भिलजी आणि मांदेला. ती पटापट काढून घेऊ आता लवकर आणि डायरेक्ट आई घेऊन जाईल ती म्हणजे मार्केटला. तर आपण आज एकटेच होडीवर गेलो होतो आणि आपल्याला आज पापलेट बघू शकता किती भेटलेत. जास्त नाही, 10 ते 12 आहेत. आणि दुसरी होडी घेऊन गेली ती पापलेटची झाला, त्याला फक्त एकच होता. आपल्याला जास्त आहेत. आणि आपली मांदेलीची जाळं सर्व क्लीन करून झाली, ती सगळं एका जवळ करतोय आता आपण. आणि हे बघा ह्यांचं काय चाललंय, एकदम जिवंत पापलेट बघून येडे झालेत. यांना असे पापलेट कुठंच बघायला मिळत नाही. तर मंडळी आपण आता आलोय. आता डायरेक्ट होडी घेऊन जाऊ वरती आणि आपली जाळं सगळी सारखी करू. तर आज जेलीफिश पण भरपूर कमी होते. तर आज तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.